नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 23, 24 आणि 25। 23, 24 ॲटलिस्ट। श्लोक नंबर 23 आहे, येऽप्यन्य देवता भक्त्या भक्ता सॉरी यजन्ते श्रद्धयान्वितः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्या विधिपूर्वकम्। एप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता ते अपि मामेव कौन्तेय यजन्त्या विधिपूर्वकम्। एप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्या विधिपूर्वकम्। ये जे अपि सुद्धा अन्य दुसऱ्या देवता देवतांचे भक्ता भक्त यजन्ते पूजन करतात श्रद्धयान्विता श्रद्धेने ते अपि सुद्धा माम माझेच एव केवळ कौन्तेय हे कौन्तेय यजन्ती पूजन करतात अविधिपूर्वकम चुकीच्या मार्गाने। भाषांतर आहे, हे कौन्तेय जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते। पूजा उपासना आराधना याच्या योग्य कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायापासून अगदी स्पष्टपणे सांगतायत की मीच फक्त पूजनीय आहे, परम पूजनीय। माझीच उपासना केली पाहिजे, माझीच आराधना केली पाहिजे। 3-4 श्लोकापूर्वी वाचलो आपण, नित्ययुक्ता उपासते, हो की नाही? अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते
तर विशेष करून भारतामध्ये लोकांचा कल हा वेगवेगळ्या देवी देवतांच्या पूजनाकडे असतो. आता पूजा याचा अर्थ एक्झॅक्टली पूजा असा घ्यायचा नाही आपण. जिथे आपली श्रद्धा आहे, ज्याचे आपण भक्त आहोत. पाश्चात्य देशामध्ये पण हे आढळून येतं, परंतु भारतात थोडस जास्त आढळून येतं, कारण भारतातल्या लोकांना देवी देवता माहिती आहेत. पाश्चात्य देशातल्या लोकांना देवी देवता माहिती नाहीत. ते आपल्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा, पंतप्रधानाचा वगैरे पूजा करतात, आमदार खासदारांचं वगैरे. जनरली ही लोकांमध्ये टेंडन्सी असते, कारण जिथून आपली भौतिक आसक्ती, भौतिक तृप्ती, इंद्रिय तृप्ती साध्य होते त्याची आपण पूजा करतो, कारण आपल्याला तिथून भौतिक सुख मिळतं, हो की नाही. मग भौतिक गरजा पुरवणारे सगळे देवी देवता जे आहेत, त्या देवी देवतांची पूजा उपासना करायला शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत पण सांगतात की हे देवी देवता जे आहेत ते तुमच्या गरजा पुरवतात. त्यांच्याकडे मी एक एक डिपार्टमेंट दिलेला आहे, यांच्यासाठी यज्ञ केला तर ते तुमच्या भौतिक गरजा पुरवतील. एक जनरल रूल म्हणून सांगितलं. परंतु आपल्याला इथे राहायचंच नाहीये हे ज्याला कळतं, तो विचार करतो की आपल्याला इथे राहायचंच नाहीये, तर इथल्या सुख सुविधा वाढवण्यासाठी देवी देवतांची उपासना, पूजा उपासना कशाला करायची. आणि हे समजावून सांगण्यासाठी भगवद्गीता आहे. आणि म्हणून 7व्या अध्यायापासून भगवंत फक्त स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी उपदेश देतात. आणि मग 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला एकदा तरी सांगतात की दुसऱ्या देवी देवतांची पूजा करण्यात काही अर्थ नाही. ऑलरेडी बऱ्याचदा सांगून झालेला आहे, तरी आता या पुढच्या 3 श्लोकामध्ये हे रिपीट करणार आहेत. आपण वाचूया. इथे थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतात की जो कोणी वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना पूजा करत असतो तो ऍक्च्युली तसं बघायला तर गेलं तर माझीच करत असतो. कारण हे देवी देवता जे आहेत ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मॅनेजर आहेत, मालक तर मीच आहे. तुम्हाला जे काही देणार आहेत ते माझ्या परवानगीशिवाय तर ते काही देऊ शकत नाहीत. आणि जे देणार आहेत ते पण लिमिटेड असतं, त्यांना एक लिमिट घालून दिलेलं आहे. तुम्ही काही पण मागितलं तर ते देऊ शकत नाही. म्हणूनच आधीच्या अध्यायांमध्ये भगवंत म्हणतात की अशा प्रकारे जे देवी देवतांची पूजा उपासना करतात ते काम इच्छेने प्रेरित असतात आणि अल्प बुद्धीचे असतात, डोक्याने कमी असतात, बिनडोक असतात. तर इथे म्हणतात की ऍक्च्युली ते माझीच पूजा करत असतात, परंतु चुकीच्या मार्गाने करत असतात. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात अहम हि सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्वेना तश्चवन्ति ते. सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे, म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाहीत त्यांचे पतन होते. स्पष्ट, क्लिअर. प्रत्येक श्लोक जो या अध्यायातला आहे तो सुपर क्लिअर आहे. ऑलरेडी आपण बरेच श्लोक क्लिअर उपदेश वाचलेले आहेत. सततम कीर्तयंतो माम, सतत माझं कीर्तन करा. यतंतश्च दृढव्रता, दृढ निश्चयाने प्रयत्न करा. नमस्यंतश्च माम, मला नमस्कार करा. अनन्य चिंतयंतो माम, सगळं क्लिअर सांगितलेलं आहे. आता इथे पण सांगतायत की ते पी मामेव कौंतेय, ते माझीच पूजा उपासना करत असतात देवी देवतांचे करणारे, परंतु कसे करत असतात. यजंत्य अविधिपूर्वकम, अविधिपूर्वकम म्हणजे चुकीच्या मार्गाने. का? कारण सगळे जे कुठले यज्ञ शास्त्रामध्ये दिलेले आहेत, इंद्रदेवासाठी हा यज्ञ करा, चंद्रदेवासाठी हा यज्ञ करा, सूर्यदेवासाठी हा यज्ञ करा,
त्या सगळ्या यज्ञामध्ये मी प्रमुख भोक्ता असतो. 5व्या अध्यायात ऑलरेडी सांगितलंय, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोके महेश्वराम, सगळ्यांचा कंट्रोलर मीच आहे. आणि बऱ्याचदा तुम्हाला इतिहासामधल्या काही फेमस यज्ञांची उदाहरणं जर तुम्ही बघितली, जसं की यक्ष जो होता तो यज्ञ करण्यामध्ये एक्सपर्ट होता, हो नाही. आणि यक्ष जेव्हा यज्ञ करत होता, यक्षच ना, दक्ष सॉरी. आणि दक्ष जेव्हा यज्ञ करत होता त्याचा यज्ञ सफल होत नव्हता, कारण तिथे भगवान परमपुरुषोत्तम भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण पहिल्यांदा उपस्थित राहून पहिला भाग त्यांनी घ्यायचा असतो. मग ज्या देवी देवतांसाठी केलेला आहे ते देवी देवतांनी मग उरलेला भाग घ्यायचा असतो, यज्ञाचा हवीर भाग, ज्याला यज्ञामध्ये जी आहुती दिलेली असते. तर ही प्रोसेस आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत समजावून सांगतात की हे सगळे देवी देवता सगळे तुम्ही त्यांचे ऋणी आहात, तुमच्यासाठी सगळी व्यवस्था ते करतात, त्यामुळे यज्ञाच्या स्वरूपात तुम्ही त्यांना परतफेड केली पाहिजे. तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त आपण ऋणी आहोत भगवंतांचे. भगवंतांनी हे विश्वच निर्माण केलं नसतं, आपल्यालाच निर्माण केलं नसतं, आपल्याला या सगळ्या सुख सुविधा प्रदान केल्या नसत्या, तर आपण जीवन तरी कसं जगलो असतं. त्यामुळे जे काही आपण मिळवतो, अन्नधान्याच्या रूपात असू दे किंवा पैसा संपत्तीच्या रूपात असू दे, ते भगवंतांना अर्पण करणे हे आपलं कर्तव्य असतं. हे भगवंत अतिशय कठोर शब्दामध्ये पुढे पुढे सांगणार आहेत. 10व्या अध्याय तर स्पष्टपणे म्हणतात की सगळं माझंच आहे, मी निर्माण केलंय, सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे, सगळं माझ्या मालकीचं आहे, सगळं माझंच आहे, सगळं माझ्याच आनंदासाठी आहे, तुमचा त्याच्यावर काही अधिकार नाही. तर थोडंफार कठोर शब्दामध्ये सांगावं लागतं, कारण आपल्यासारखे मूर्ख लोक किती वेळा तरी सांगितलं तरी काय आपण ऐकत नाही, रिपीट करून पण सांगावं लागतं. आणि इथे आपण स्वतः स्वामी प्रभू भोक्ता भोग घेणारे बनण्याचा प्रयत्न करत बसलोय, अनादि अनंत जन्म. इथे या 2 श्लोकामध्ये हे सांगतात. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, जो प्रभुपाद बऱ्याचदा हा 3रा श्लोक सगळीकडे संदर्भ देतात, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्य यांती मात्याजी नोपिमाम. जो देवी देवतांची पूजा करतो तो तिथे जन्म घेतो, जो पितरांची पूजा करतो तो पितरांच्या राज्यात जन्म घेतो, पितरांच्या ग्रहलोकावरती, आणि जो माझी उपासना करतो तो माझ्याकडे येतो. सिंपल लॉजिक समजावून सांगतात भगवंत. आणि माझ्याकडे येण्याचे फायदे काय आहेत ते ऑलरेडी सांगितले, पुढे अजून सांगणार आहेत. तर या 3 श्लोकाचे तात्पर्य वाचूया आपण. प्रभुपाद म्हणतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात की देवतांची उपासना करणारे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करीत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात. हे ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे, बघ नाही. व्हॉट इज दॅट श्लोक? अल्पमेधसा समथिंग लाईक अंतवंतु फलम तेषाम. उदाहरणार्थ, जेव्हा मनुष्य वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता वृक्षाच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालतो, तेव्हा तो पुरेशा ज्ञानाच्या अभावी किंवा नियामक तत्वांचे पालन न करता असे करतो. जनरली लोकांना ज्यांची बुद्धी अजून विकसित झालेली नाही आहे त्यांना कदाचित असं वाटू शकतं की एखादं झाड बघितलं, आंबे तर झाडाच्या फांद्याला लागलेत, फुलं तर झाडाच्या फांद्याला लागलेत, मग आपण मुळाला का पाणी घालायचं विनाकारण? असं कोण विचार करणार? असं मूर्ख माणूसच विचार करणार. जो बुद्धिमान आहे त्याला माहिती आहे की ही सिस्टीम जी आहे ती मुळापासून आलेली आहे, जरी फांद्या आपल्याला डायरेक्टली दिसत असल्या तरी. ऍक्च्युली कलियुगामध्ये फांद्या पण डायरेक्टली दिसत नाहीत. कोणाला देवी देवता दिसत नाहीत. देवी देवता कोण आहेत हे देखील आपल्याला माहिती नाही कलियुगामध्ये. इतक्या खालच्या पातळीला आपण गेलेलो आहे
इंद्र, चंद्र, सूर्य, अग्निस, हे देवी देवता कोणाला माहिती आहेत? आपण आपल्याच कुठल्या तरी लोकल देवी देवता आणि लोकल आमदार खासदारांची पूजा करत बसलोय आज. आपल्याला सूर्यदेवाला कसं प्रसन्न करायचं हे देखील आता माहिती नाही. दुर्गा मातेला कसं करायचं हे देखील माहिती नाही. सगळं विसरून गेलेलं आहे आपण, सगळं भ्रष्ट झालेलं आहे. ते शिकण्यात पण काही अर्थ नाही. भगवंत सांगतात इथे, मी मालक आहे, माझीच उपासना शिका, माझीच उपासना करा, आणि माझी उपासना खूप सोपी आहे. त्याच्या पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. हे 3 श्लोक झाले ना, तर उद्याच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत माझी उपासना करणे अत्यंत सोपं काम आहे. मी तुम्हाला सांगतो कसं करायचं ते, भगवंत म्हणतात. मग हे सगळं असताना जो देवी देवतांची उपासना करतो, फांद्यांना पाणी घालतो, मला हा आंबा पाहिजे, मी रोज ह्या आंब्यालाच पूजा करणार आणि आंब्यालाच पाणी घालणार, हे लहान मुलाचं काम, बुद्धी झाली. जो बुद्धिमान आहे त्याला माहिती आहे की तो मुळाला पाणी घातलं पाहिजे, आंबा आपोआप मोठा होईल, पिकेल. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण प्रभुपाद नेहमी देतात ते म्हणजे शरीराच्या विविध अवयवांची सेवा करणे म्हणजे पोटाला अन्न पुरवठा करणे होय. तर देवता या भगवंतांच्या प्रशासनातील निरनिराळ्या अधिकारी आणि निर्देशक आहेत. निर्देशक म्हणजे काय? डायरेक्टर. प्रशासनातील वेगवेगळे अधिकारी आणि डायरेक्टर ते देखील सेवक आहेत एक प्रकारचे, फक्त मोठ्या पदाला आहेत एवढंच. मनुष्याला शासनाचे नियम पाळावयाचे असतात, पदाधिकारी किंवा निर्देशकांनी केलेले नव्हे. उद्या तुमच्या कलेक्टर, राज्याचा कलेक्टर म्हणाला मी सांगतो तसं वागा, चालेल का? जे राज्य सरकारचा कायदा आहे तोच नागरिकांनी पाळायचा असतो. हा, तो कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या कलेक्टरची नेमणूक केली आहे, बस. तसंच असतं देवी देवतांचं. देवी देवता हे भगवंतांच्या गव्हर्नमेंट मधले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत किंवा अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांना स्वतःचे नियम बनवायचा अधिकार नाही. जे भगवंतांनी बनवलेले नियम आहेत त्या नियमांचं पालन स्वतः करणे आणि जनता करते की नाही ते पाहणे, हेच त्यांचं काम आहे. त्याचप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंतांचीच आराधना केली पाहिजे. यामुळे आपोआपच भगवंतांचे पदाधिकारी आणि निर्देशकही संतुष्ट होतील. महाराष्ट्र राज्याचे कायदे पाळणे हे नागरिकाचं कर्तव्य आहे, आणि त्यांनी जर तसं गेलं तर कलेक्टर पण खुश होणार. कलेक्टरची संतुष्टी दुसऱ्या कशात असली पाहिजे? नसलीच पाहिजे, परंतु दुर्दैवाने असते. तसंच भगवंतांची संतुष्टी हेच या देवी देवतांची संतुष्टी असली पाहिजे, असते मोस्ट ऑफ द टाइम. अधिकारी आणि निर्देशक हे शासनाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे. प्रभुपाद सांगतात, देवी देवतांची पूजा करून या भौतिक जगातली सुख सुविधा मिळवणे हे भगवंतांचे नियम आणि कायदे तोडण्यासारखं आहे. तर तुम्ही म्हणाल की यात काय तोडायचं प्रभूजी? शास्त्रामध्येच तर लिहिलेलं आहे की हा यज्ञ करा म्हणजे चंद्रदेव संतुष्ट होतील, आणि मग चंद्रदेवांकडे तुम्ही पाहिजे ते वरदान मागा. तर पाहिजे ते जरी मागितलं तुम्ही, ते पाहिजे ते देऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्णांनी जे नियम बनवले त्याला धर्म म्हटलं जातं. त्या धर्माच्या नियमामध्ये बसतील तेवढेच ते तुम्हाला देऊ शकतात, आणि ते देखील त्यांच्याकडून घेणे हे तुमच्या दृष्टिकोनातून हे त्यांना लाच देण्यासारखं आहे. या भौतिक जगामध्ये सुख सुविधा मिळवण्यासाठी या देवी देवतांची चापलुसी करायची. मला थोडस हे द्या, मला थोडस ते द्या. सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे आणि ते भगवंतांच्या संतुष्टीसाठीच वापरलं पाहिजे. या नियमाचे उल्लंघन जो कोणी करतो तो चोर असतो. ईशोपनिषदच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात, ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा कृता तस्य स्विद्धनम.
सगळं भगवंतांच्या मालकीच आहे, सगळं भगवंतांच्या कंट्रोलमध्ये आहे आणि म्हणून सगळं भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे. त्याच्यावरती आपला अधिकार मागणे देखील गुन्हा आहे. इथे तर अधिकार मागून आपण ते हिसकावून घेऊन त्याचा भोग घ्यायचा प्रयत्न करतोय, म्हणजे आपण सगळे चोर आहोत. पण जगायचं नाही का प्रभूजी? जगायचं ना. येन त्यक्तेन भुंजिता, तुमच्यासाठी जेवढं लागतंय तेवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. अतिसंग्रह जो करतो तो चोर असतो. आणि मग ह्या अतिसंग्रहाच्या नादामध्ये आपण यांची उपासना करतो. जेवढं तुझ्या वाट्याला दिलेलं आहे तेवढ्याचा भोग घेऊन भगवंतांची उपासना आराधना करणे हे तर हा तुझा धर्म आहे. परंतु अति जास्त तुम्हाला मिळवून देण्यासाठी आणि अति जास्त तुमची इंद्रिय तृप्ती वाढवण्यासाठी हा मला मदत करतो, मग मी ह्याची पूजा, माझ्यासाठी हाच देव आहे, मी याचीच पूजा करणार. जसं आपले बरेचसे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातले सगळे लोक राजू शेट्टीला देव मानतात. का? कारण त्यांनी पैसे मिळवून दिले, तुम्हाला तुमच्या उसाला दर मिळवून दिला. काय झालं उसाला दर मिळवून? पैसा आला, स्लॅबचं घर बांधलं. आमच्या इथले बरेचसे लोक सांगतात राजू शेट्टी आले म्हणून आम्ही स्लॅबचं घर बांधलं. ते कौलाच्या घरात सुखानं समाधानानं जगत होता, स्लॅबच्या घरात आता गरम होऊन मरतोय. हो की नाही? किती दुर्दैवी अवस्था आहे बघा. आणि त्यालाच देव मानतो आपण. घरात धनधान्य होतं, चवळी होती, मूग होता, उडीद होता, तूर होता, हे सगळं काढून टाकलं आणि फक्त प्रिंटेड पैसे, कागदी पैसे आणि आजकाल गुगल पे वरती नंबर, तेवढेच डोळ्यासमोर आहे. देवी देवतांची उपासना करणारे फसतात, जाम फसतात. आणि भौतिक जगाचे आकर्षण जे असतं ना ते आपल्याला फसवतं. हे लाच देण्यासारखं आहे एक प्रकारे. भगवंतांनी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यामध्ये सुखी राहा, जे काही एक्स्ट्रा असेल ते सगळं माझ्या संतुष्टीसाठी वापरा. येन त्यक्तेन भुंजिता. परंतु तुम्हाला ते मान्य नाही. स्लॅबचं घर झालं, मग 2 मजली झालं, मग 4 मजली झालं, मग पुण्यात एक फ्लॅट घेतला, मग इथे एक घेतलं, मग अजून एक 7-12 वाढवलं. हे सगळं वाढवण्यात बिझी आहे आपण. वाढवत वाढवत कधी जग सोडून जातो आपल्याला कळत नाही. परंतु चालू आहे सगळ्यांचं हेच चालू आहे. सुखी कोणी होत नाही, परंतु ही लाच लुचपतगिरी करून अजून काहीतरी मिळवायचं, अजून काहीतरी मिळवायचं हे चालू आहे आपलं. कशाला करायचं? आणि या श्लोकामध्ये विशेष करून भगवंत सांगतात की जे देवी देवता जे काही तुम्हाला देतात ते माझ्या परवानगीशिवाय नाही देऊ शकत, किंवा मी निर्माण केलेलंच तुम्हाला देतात. स्वतः काही निर्माण हे करू शकत नाही. हे पण तुमच्यासारखे जीव आहेत, माझी सेवा करतायत बरेच वर्ष झालं म्हणून मी त्यांना ह्या पदावरती नेमलंय. बस तुम्हाला पण नेमू शकतो उद्या. तुम्ही जर प्रयत्न केला तुम्ही नेक्स्ट चंद्रदेव तुम्ही होऊ शकता, नेक्स्ट सूर्यदेव तुम्ही होऊ शकता. ते आपल्याला माहिती नाही की हे फक्त पदाधिकारी आहेत, ऍक्च्युअल मालक नाहीत, हे आपल्याला माहिती नाही. मग यांना फूस लावून कंपनीतलं काहीतरी हळूहळू चोरून नेणे हे चोरी आहे की नाही? यांना थोडीशी लाच लुचपत करून भ्रष्टाचार आहे हा देवी देवतांची पूजा करणे म्हणजे. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की देवी देवता मूर्ख आहेत आणि देवी देवतांना आपण खालचं मानलं पाहिजे, देवी देवतांचा अवमान केला पाहिजे किंवा देवी देवता क्षुल्लक आहेत. नो 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 नो. त्यांच्यामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे, भगवंतांनी त्यांना शक्ती दिलेली आहे म्हणून त्यांना ते पद मिळालंय, त्या पदावर तिथे बसलेत. त्यामुळे ते चुकीचे नाही, तुम्ही चुकीचे आहे त्यांची पूजा करणारे. परंतु जनरली काय होतं ना, हे देवी देवता हे पण शुद्ध भक्त नसतात. त्यांची भक्ती कर्म मिश्रित भक्ती असते, त्यामुळे त्यांना पण आवडतं कोणी त्यांची पूजा केलेलं. मग त्याला पण जरा एक्स्ट्रा देतात. जसं इंद्रदेवांचं काम आहे पाऊस पाडणे. इंद्रदेवांची जरा तुम्ही पूजा उपासना केली, थोडीशी लाच दिली, थोडा भ्रष्टाचार केला की मग तुमच्या एरियावरती थोडस जास्त पाऊस पाडतात. बस एवढंच करू शकतात, त्याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही. ही सिस्टीम आहे.
त्यामुळे हे पण लक्षात ठेवा, हे असे श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये आणि आपण असं बोलतो याचा अर्थ असा नाही की देवी देवता मूर्ख आहेत. ते महान व्यक्तिमत्व आहेत देवी देवता, त्यांचा तेवढाच आपण आदर पण केला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात हे बेकायदेशीर आहे. याचेच वर्णन या ठिकाणी अविधिपूर्वकम या शब्दामध्ये करण्यात आलेले आहे. अविधिपूर्वकम म्हणजे चुकीच्या मार्गाने. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड भाषेमध्ये प्रभुपाद सांगतात बेकायदेशीर. अविधिपूर्वकम म्हणजे बेकायदेशीर. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवतांची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही. 9 अनावश्यक उपासना म्हणजे आवश्यक उपासना काय असते देवी देवतांची? तुम्ही धर्माचं पालन करा, भगवंतांची उपासना करा, भगवंतांचं संतुष्ट करा, विनाकारण कोणाच्या शोषण करू नका, पाप कर्म करू नका. देवी देवता तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, हवा सगळं व्यवस्थित प्रमाणात देतात. हे त्यांचं कर्तव्यच आहे देणे. जसे तलाठी, प्रांत, तहसीलदार, कलेक्टर हे सगळे प्रशासक नेमलेत ना, जोपर्यंत तुम्ही भारताचे राज्याचे कायदे व्यवस्थित पाळता तोपर्यंत तुम्हाला सगळ्या सुविधा देणे हे त्यांचं कर्तव्य आहे. उगी त्यांच्या ऑफिसात जाऊन लालघोटेपणा केला म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा देतील असं नाही. देतात ते पण थोड्याफार प्रमाणात चोर आहेत, कारण तुम्ही पण चोर आहात. ही भानगड चालू आहे सगळीकडे. अनावश्यक उपासना करून एक्स्ट्रा मिळवायचा प्रयत्न केला नसला पाहिजे. आता हे नियम म्हणून तुम्ही पाळू शकता, परंतु खऱ्या अर्थाने तत्वज्ञान याच्या मागचं जाणलं तर तुम्ही ते सोडूनच द्याल. म्हणून पुढच्या श्लोकात म्हणतात अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुर एव च. मी सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, मी सर्वांचा स्वामी आहे, प्रभू आहे. हे जो तत्वतः जाणतो तो या भानगडीतच पडत नाही. तत्वज्ञान जाणा की या भौतिक जगामध्ये कितीही तुम्ही लाचलुचपतगिरी करून बेकायदेशीरपणे देवी देवतांना प्रसन्न करून सगळं गोळा केलं, सगळं जरी तिन्ही लोकांच्यावरती जरी राज्य केलं तरी भगवंत एक दिवस येऊन काढून घेतात तुमच्याकडून. कुणीही आजपर्यंत हे टिकवून ठेवलेला इतिहासामध्ये कुणीही नाही. बली महाराजांचं जसं काढून घेतलं. मग प्रिन्सिपल काय आहे, तत्वज्ञान काय आहे? प्रभुपाद भगवंत इथे म्हणतात म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणतात. तत्व काय आहे की तुम्ही माझे अंश आहात. अंश या नात्याने तुम्ही माझे सेवक आहात. माझ्यावर प्रेम करा, माझ्या संतुष्टीसाठी काम करा, मी डबल तुमच्यावर प्रेम करतो. सगळं सुखसुविधा सगळं कालच्या श्लोकामध्ये सांगितलं हो की नाही. योगक्षेमम वहाम्यम, तुमच्या सगळ्या गरजा मी पुरवतो, तुमच्याकडे जे आहे त्याचं रक्षण पण करतो. मग हे तत्वज्ञान जाणल्यानंतर मग आपण विनाकारण देवी देवतांच्या मागे लागत नाही. तसे श्री ईशोपनिषद मध्ये सांगितलंय येन त्यक्तेन भुंजिता. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्यावरती तुमचा अधिकार आहे. बाकी जे एक्स्ट्रा तुम्हाला तुमच्या सुकृतीने, तुमच्या पुण्यकर्माने जरी तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेलं असेल ते सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये तुम्ही वापरलं पाहिजे. कारण कोण इथे ठेवणार आहे आणि कोण घेऊन जाणार आहे? कोणी मालक नाहीच आहे. विनाकारण तात्पुरता आपण मालक होऊन बसलोय आणि या तात्पुरत्या मालकीचा गर्व इतका चढलाय आपल्याला आणि अजून जास्त संग्रह करायचा प्रयत्न करतोय. आणि ही मालकी हक्क सांगितल्यावर मला पद प्रतिष्ठा, मान सन्मान मिळतो. हे मान सन्मानासाठी आहे सगळं. पुढे भगवंत सांगतात अमानित्वम, पहिलं प्रिन्सिपल आहे अमानित्वम. मग हे तत्वता जाणायचं आणि सगळं सोडून द्यायचं. एक कृत्रिम भगवंतांनी सांगितलंय म्हणून पण सोडून दिला तरी चालेल, पण तत्वता जाणलं तर इझी आहे, आनंदी आनंद आहे. भगवंत म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाहीत त्यांचे पतन होते. पतन होते म्हणजे या भौतिक जगामध्ये अडकून राहतो.
भले तात्पुरतं त्याला बंगला मिळेल, फॉरेन इम्पोर्टेड गाडी मिळेल, सुंदर पती पत्नी मिळेल, गुणवान अशी मुलं मिळतील, नातवंड होतील, हे सगळं अडकायचं काम आहे. यालाच म्हणतात पतन होणे. पहिल्यांदा हे तत्व आपल्याला माहिती असलं पाहिजे. या जगामध्ये राहणे म्हणजे पतन होणे. बस बेसिक सिंपल व्याख्या, अगदी सोप्या शब्दात लक्षात ठेवा. या जगात राहण्याची व्यवस्था करणे म्हणजे पतन होणे. पतन होणे बऱ्याच भक्तांना आपल्याला माहिती नाही, वापरतात सगळीकडे. पतित आहे, पतित आहे. आम्ही काय पतित जीव आहे प्रभूजी, पतित जीव आहे ना, मग बाहेर पड त्यातून. किती दिवस मी पतित आहे म्हणत राहणार? मी पतित आहे प्रभूजी, त्याचं पतन झालं प्रभूजी. माझं पतन होऊ नये म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा प्रभूजी. प्रार्थने तर थोडीच तुझं पतन थांबणार आहे. तू स्वतः काहीतरी त्याच्यावरती ऍक्शन घेतलास तर तुझं पतन थांबणार आहे. पतन म्हणजे पण काही माहिती नाही आपल्याला. मॅक्झिमम लोकांना असं वाटतं की पतन म्हणजे कांदा लसूण खाणे. अरे हे काहीच नाही आहे. पतन म्हणजे या जगात राहणे. बास. बघा, एका तिळाच्या दाण्याची जरी तुम्हाला आसक्ती असेल ना इथे या जगात, तर तुम्हाला इथंच ठेवलं जातं. बस तुमचं ते पतन आहे. बाकी सगळे नियम तुम्ही अगदी स्ट्रिक्टली पाळत असाल, कांदा लसूण, चहा, कॉफी, मांसाहार, जुगार, सगळं कट टू कट परफेक्ट. हरी हरी, मी हात लावत नाही प्रभूजीचा. परंतु आसक्ती आहे घरावरती, संपत्तीवरती, मुलावरती, काय उपयोग नाही. पतन. पतन लक्षात घ्या. पतन म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण ते सांगतात, जो मी स्वामी आहे हे जाणत नाही त्याचं पतन होतं. भगवंतांची पण व्याख्या किती सोपी आहे बघा. ज्याला हे समजत नाही की मी स्वामी आहे, बस त्याचं पतन झालं. झिरो. तुम्हाला कुठे माहिती आहे भगवान श्रीकृष्ण स्वामी आहे? माहिती आहे तुम्हाला? यू नो? रोज सकाळी मी दूध आणायला जातो आम्ही चालत चालत, तर सकाळी सकाळी सगळे गोपालक भेटतात. सगळे न चुकता हरे कृष्ण म्हणतात. काही काही बरेचसे त्यातले चप्पल काढून हरे कृष्ण म्हणतात. एक 2-3 दिवस जर एक लहान मुलगा दिसतो रोज मला, त्याला त्याच्याशी जाऊन मी आज मुद्दामून बोललो, म्हटलं कुठं मुंबईहून आला काय सुट्टीला दिवाळीच्या? तर तो म्हणाला नाही नाही मी इथलाच आहे. मग पूर्वी कधी दिसला नाही गाई चरवताना? म्हणलं तो मला म्हणाला शाळा होती ना, त्यामुळे आमचे आई वडील सोडत नाहीत. मग आता मला खूप आवडतं म्हणाला. लहानपणापासून मला फक्त गाईच आवडतात, पण माझ्या आई वडिलांना आवडत नाही, त्यामुळे मग ते शाळेला जावं लागतं. आता हे आपण लक्षात घ्या. मी विचार करत होतो, ठीक आहे त्यांना एक माहिती नाही जीवनाचा उद्देश काय आहे, भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, काय सांगितलंय त्यांनी. परंतु तुम्ही, आमच्या घरी एक भक्त आले होते, त्यांची ब्राह्मण दीक्षा झालेली. तर ते मला माझ्याशी वाद घालत होते की नाही मुलांना शिकवलंच पाहिजे आणि चांगल्या हुद्द्याला चांगला बिझनेस केला पाहिजे. माझी तर इच्छा आहे प्रभूजी, माझ्या मुलाला गव्हर्नमेंट मध्ये कुठल्या तरी चांगल्या हुद्द्यावरती पोहोचवणे, बस माझ्या जीवनाचा उद्देश आहे. हे ब्राह्मण दीक्षित भक्त आपले सांगतात. मग तुम्ही भगवंतांना स्वामी थोडीच मानले, तुम्ही मानलेलंच नाहीये. तुम्ही म्हणता मी भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत. अरे तुमचा भगवान तर गायीच्या मागे फिरत असतो. मग तुमच्या स्वतःच्या मुलगा गायीच्या मागे फिरला तर तुम्हाला भीती का वाटते, लाज का वाटते? सिंपल लॉजिक आहे की नाही? ज्याला तुम्ही तुमचे प्रभू म्हणता, स्वामी म्हणता, दंडवत प्रणाम करता मंदिरामध्ये जाऊन, हो की नाही? बरोबर आहे ना? थोड्याफार प्रमाणात म्हणता तरी की नाही हे माझे स्वामी आहेत, प्रभू आहेत, माझे भगवान आहेत. तो भगवान सांगतो की मला गायीच्या मागे फिरायला आवडतं. तुमच्या स्वामीनी, तुमच्या प्रभूनी, तुमच्या भगवंतांनी गायींच्या मागे फिरलेलं तुम्हाला चालतं, परंतु तुमच्या स्वतःच्या मुलांनी फिरलेलं नाही चालत. भीती वाटते, लाज वाटते. काही काही जणांना लाज वाटते, भीती पण नाही, लाज वाटते. मी त्या मुलाला आणि तिथल्या गोपालकांना समजावून सांगत होतो, भगवान श्रीकृष्ण पण गायींच्या मागे मागे फिरतात.
तुम्ही किती भाग्यवान आहात, रोज सकाळी तुम्हाला गायींच्या मागे मागे फिरायला मिळतं. आमचे भक्त सगळे दळभद्री आहेत, 16 माळा जप करतात, 2 वेळा दीक्षा झाली, परंतु भीती वाटते त्यांना गायींच्या मागे मागे आपल्या मुलांना सोडायला. नंतर मी येताना विचार करत होतो, दळभद्री हा शब्द पण खूप चांगला आहे ऍक्च्युली. यांच्यासाठी याच्याही पेक्षा खालचा शब्द शोधून काढायला पाहिजे आपल्यासारख्या ढोंगी भक्तांसाठी. कारण आपण भगवंतांना स्वामी मानलेलंच नाही आहे, नाटक करतोय फक्त, नाटक स्वामी मानण्याचं. मग भगवंत इथे म्हणतात की जो कोणी मला भोगता आणि स्वामी मानत नाही, तत्वतः जाणत नाही, त्याचं पतन होत. कोण आहे पतित इथे? सगळेच पतित आहेत की नाही? विशेष करून आपले भारतीय लोक. आणखीन एका भक्तांच्या मी घरी गेलो होतो, त्यांची पण डबल दीक्षा, हे डबल दीक्षा लई एकदम हे आहे बर का. 2 वेळा दीक्षा झाली पाहिजे, नाही तर तुम्हाला भक्त हो. नो 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 नो, हे डोक्यात बसले लोकांच्या. आणि त्यांच्या अल्टर पूजाघरामध्ये देवी देवतांचे मूर्ती आहेत भगवंतांच्या सोबतच. हे प्रभुपादांनी कधी सांगितलंय? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये तर ओरडून ओरडून सांगतात, हे बंद करा. ऐकायला तयार नाही आपण. हे कसं होणार? हे सगळ्यात मोठं भ्रम आहे. ही संस्था जॉईन केलो आणि ह्या गुरुकडून दीक्षा घेतली, मग माझे 4 वर्ष थांबाय, वेटिंग लिस्ट आहे प्रभूजी दीक्षा घ्यायला. काय उपयोग आहे? या गुरुकडून दीक्षा घेतली, संस्था जॉईन केली म्हणून तुम्ही भक्त थोडीच होणार आहे. भक्त कधी होता? जेव्हा तुम्ही ज्याचा फोटो, ज्याची विग्रह तुमच्या घरात आहे, त्यांना तुम्ही स्वामी मानता, प्रभू मानता. ते प्रभू तुम्हाला भगवद्गीतेमध्ये सांगतात की दुसऱ्यांना प्रभू मानू नका, त्यांना पण तुम्ही प्रभू मानता. बरं, स्वतःला प्रभू मानू नका, ते तर जातच नाही. मग या पतित अवस्थेतून आपण बाहेर पडणार आहे? किती सोपी व्याख्या सांगितली बघा भगवंतांनी, एकदम सोपी व्याख्या सांगितलेली आहे. मी सर्व यज्ञांचा भोक्ता आहे आणि मी स्वामी आहे, म्हणून जे कोणी माझे हे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाहीत, त्याचं पतन होतं. दॅट्स इट, डन. नाही प्रभूजी काय करायचं, थोडस आता आसक्ती आहे, ग्रहस्थ आहे प्रभूजी, काय करायचं, प्रॉब्लेम आहे प्रभूजी, ब्ला 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 ब्ला. तुमचं पतन झालेलं आहे, नो प्रॉब्लेम. काही कारण सांगून काही फरक पडत नसतो. ज्याला स्वामी म्हटलंय त्याला स्वामी मानलं पाहिजे, बस. मारो भी राखो भी जो इच्छा तुम्हार, त्याला म्हणायचं स्वामी. मी माझ्या मुलाला मोठ्या हुद्द्यावरती घालणार. मग तुमचे स्वामी, ज्यांना तुम्ही प्रभू म्हणता, ते जे काम करतायत तो सगळ्यात मोठा हुद्दा आहे ना. आणि कुठला मोठा हुद्दा पाहिजे? श्री श्री राधा गोपाल महाभगवान की जय. अरे गोपाल म्हणजे काय? ते गोपाल म्हणजे गायींच्या मागे मागे फिरतात, सगळा मोठा हुद्दा आहे तो. आणि कुठला हुद्दा पाहिजे? प्रांत. याला वाटते प्रांत म्हणजे खूप मोठा हुद्दा आहे, IAS ऑफिसर म्हणजे खूप मोठा हुद्दा आहे. तर पंतप्रधान जरी असला, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जरी असला, तरी ते गौण आहे. असले करोड पृथ्वी निर्माण करतात माझे स्वामी, असले करोड ब्रह्मांड निर्माण करतात, नष्ट करतात माझे स्वामी. तुम्ही कुठल्या पदाची, हुद्द्याची गोष्ट करायला लागलाय? याचाच अर्थ काय? तुम्ही त्यांना स्वामी मानलेलंच नाहीये, तुम्ही फक्त नाटक करताय त्यांना स्वामी मानण्याचं, ढोंग करताय. म्हणजेच तुमचं पतन झालेलं आहे ऑलरेडी. कोणी वाचवणार नाही तुम्हाला पतन होण्यापासून. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, परंतु ते सर्व यज्ञ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आहेत. कलियुगाचा यज्ञ काय आहे? संकीर्तन यज्ञ. 24 तास केलं पाहिजे. 15 दिवसातून एकदा नाही, ते पण 10 वेळा फोन करून बोलवायला लागते तुम्हाला, या संकीर्तनाला.
बाकीचे यज्ञ सांगितले की लगेच तयार असतो. प्रभूजी सत्संगला आला नाही आज, नाही काय प्रभूजी आमच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. आता हे तर करू नका म्हणून सांगितलंय तुम्हाला भगवंतांनी. नाही काय करायचं, जरा रूढी परंपरेनुसार जरा जरा करावं लागतं. यज्ञ म्हणजेच विष्णू. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की मनुष्याने केवळ यज्ञ किंवा विष्णू प्रित्यर्थच कर्म केले पाहिजे, दुसरं काही कामच केलं नसलं पाहिजे. कारण दुसरं जे काही काम कराल एका क्षणासाठी देखील ते तुम्हाला इथं बांधून ठेवतं, म्हणजेच तुमचं पतन. इथे थांबणे म्हणजे पतन, हे डोक्यामध्ये फिक्स करा. इथे थांबणे म्हणजे पतन. भगवत धामात जाणे म्हणजे मुक्ती. भगवत धामामध्ये न जाणे, इथंच थांबणे म्हणजे पतन. पण ऑफकोर्स इथंच थांबून जर तुम्ही 24 तास भगवंतांची सेवा करत असाल तर त्याला पण मुक्ती म्हटलेलं आहे. मुक्ती रहत्वा, व्हॉट इज दॅट? स्वरूपेण व्यवस्थित. कर्म केलं पाहिजे. कर्म फक्त आणि फक्त यज्ञ म्हणूनच केलं पाहिजे. तर हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कुठल्याच प्रवचनामध्ये आपल्या कुठल्याच भक्तांकडून तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही. परंतु हे पण लक्षात ठेवा, कर्म केलं पाहिजे. यस, संकीर्तन हा या युगाचा युगधर्म आहे, यज्ञ आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कर्म देखील भगवंतांसाठीच केलं पाहिजे. कर्मच यज्ञ असतं. कुठे म्हटलेलं आहे कर्मच यज्ञ असतं? कोणाला माहिती आहे? अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवः कर्मणो अन्यत्र. तर हे केलं पाहिजे. प्रभुपाद पुढे सांगतात, वर्णाश्रम धर्म हा विशेष करून श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ योजिला आहे. प्रभुपाद इथे मुद्दा म्हणून सांगतात या श्लोकामध्ये वर्णाश्रम धर्म म्हणजे वर्णाश्रमाचा अर्थ काय असतो? तुम्ही काम काय करायचं हे ठरवणे म्हणजे वर्णाश्रम. बऱ्याच जणांना वाटतं की वर्णाश्रम म्हणजे जातपात ठरवणे. तू कुठल्या वर्णाचा, मी कुठल्या वर्णाचा, तू कुठल्या जातीचा, मी कुठल्या जातीचा, याला वर्णाश्रम म्हणत आहे. वर्णाश्रम म्हणजे बाबा तू काम काय करणार, कशावरून ठरतं तू काम काय करणार? सोपं आहे. तुझा गुण कुठला आहे त्याच्यावरून ठरतं तू काम काय करणार. तुला चपाती बनवता येत नसेल तर तुला चपाती बनवायचं काम देऊन काय उपयोगाचं आहे? हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे गुणावरून ठरलेले असतात काम काय करायचं. आणि ते काम देखील प्रभुपादांचे जे वाक्य आहे ना इथे, वर्णाश्रम धर्म हा विशेष करून श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ योजिला आहे. ते काम देखील म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तुमचं काम ठरवलं तुमच्या गुणानुसार, त्याला वर्णाश्रम पद्धती म्हणतात. तेच काम भगवंतांसाठीच करणे त्याला म्हणतात भक्ती. त्यालाच म्हणतात भक्ती. आपण ऐकतो रोज भक्ती करायचंय, भक्ती करायचंय, भक्तीच करायचंय, भक्तीमध्ये प्रगती करायचंय, भक्तीमध्ये प्रगती करायची. काय करायचंय? पहिल्यांदा काम बदलायचंय. पाप कर्म करताय रात्रंदिवस, पहिल्यांदा काम बदलायचंय. मग ते काम भगवंतांसाठीच कसं करायचं, फक्त आणि फक्त भगवंतांसाठीच कसं करायचं हे शिकायचं. ह्याला म्हणतात भक्ती. हे जप आणि नियमांचं पालन हे या स्टेजला येण्यासाठी मदत करायला असतं. ही जप आणि नियमांचं पालन करणे म्हणजे भक्ती नसतं. यज्ञ कर्म समुद्भवा, लक्षात ठेवा. भागवतम मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हे जे वाक्य प्रभुपाद इथे सांगतात ना, वर्णाश्रम धर्म हा विशेष करून श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ योजिला आहे. भागवतम मध्ये हा श्लोक आहे. कुठे आहे? स्वानुस्तिष्ठस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम. वर्णाश्रमाची विभागणीच एवढ्यासाठी केली आहे, हरितोषणम, हरीच्या तोषणासाठी, हरीच्या संतुष्टीसाठी.
अत पुंभीर द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागश. हे जर लक्षात नाही ठेवलं आपण, कर्मच चुकीचं आहे. कर्मच चुकीचं आहे, मग संगती कशी सुटेल? संगती सुटली नाही तर भगवंतांचं स्मरण कसं होणार? काल प्रभूजी प्रश्न विचारत होते, जप करताना निगेटिव्ह थॉट येतात, लक्ष लागत नाही. कसं लागणार? लागणारच नाही. तुमचं कर्म चुकीचं आहे. कर्म चुकीचं आहे त्यामुळे संग चुकीचा आहे. संग चुकीचा आहे त्यामुळे जप पण होणार नाही. जप म्हणजेच भगवंतांचं स्मरण करणे. 24 तास एखाद्याचं स्मरण करायचं असेल ना, तर 24 तास ज्याचं स्मरण करायचं आहे त्याच्यासाठी काम करावं लागतं. काम दुसऱ्यासाठी करायचं आणि जप याचा करायचा, हे विरुद्ध आहे एकमेकाच्या. हे अजून आपल्या भक्तांच्या लक्षात आलेलं नाही. म्हणून श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, कारण मी प्रभू आहे, मी स्वामी आहे. ही वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिता देवतांची उपासना करतात. क्षणिक. प्रभूजी 1.29 करोड रुपयाचा 2 BHK अपार्टमेंट घ्यायचा आहे, क्षणिक लाभ म्हणता का येता तुम्ही? क्षणिकच आहे. किती वर्ष राहणार आहेस त्या अपार्टमेंट मध्ये? बरोबर आहे ना? ते पण पुण्याच्या बाहेर. पुण्यात आत घ्यायचं असेल तर 4.5 करोड लागतात, 4.49 करोड. पुण्याच्या बाहेर. मग त्याच्यासाठी बॉसची उपासना चालू आहे तुमची. रोज 1.5 तास ड्रायव्हिंग करून जायचं. ओम जय बॉस हरे, बॉस सांगतील ते करायचं. प्रभूजी जप राहिला, थांबावं प्रभूजी, EMI भरायचा आहे, हप्ता भरायचा आहे. यालाच म्हणतात भौतिक संघर्ष, भौतिक अस्तित्वासाठी संघर्ष. आणि हा भौतिक अस्तित्वासाठी जो संघर्ष आहे तो कलियुगामध्ये विशेष करून आपण निर्माण केलाय. ऍक्च्युली संघर्ष असतो, प्रत्येकाला खायला प्यायला पाहिजे, परंतु हे कृत्रिम संघर्ष आपण निर्माण केलाय 1.29 करोड 2 BHK साठी. या निवांतपणे इथे 2 दाणे पेरा, 100 दाणे भगवंत देतात, खावा, जप करा. नो 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 नो. प्रभुपाद काय म्हणतात? ही वस्तुस्थिती न जाणता. कुठली वस्तुस्थिती? भगवान श्रीकृष्ण प्रभू आहेत, स्वामी आहेत, भोक्ता आहे. प्रभू स्वामी म्हणायला मात्र खूप मजा वाटते आपल्याला. रोज म्हणतो आपण, हे प्रभू. भोक्ता आहेत हे मात्र विसरलं. भोक्ता म्हणजे काय? सगळ्याचा भोग घेणारे. जो भोग घेतो त्याला भोक्ता म्हणतात. लाभार्थी महाराष्ट्राच्या सरकारच्या भाषेमध्ये लाभार्थी. भोग सगळं जे आहे ते सगळं भगवंतांसाठी आहे, तुमच्यासाठी काही नाहीच आहे. मग हे क्षणिक कशाला गोळा करत बसलाय? वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिता देवतांची उपासना करतात, म्हणून त्यांचे संसार सागरात पतन होते. म्हणून त्यांचे संसार सागरामध्ये पतन होते आणि त्यांना जीवनाची अभिष्ट सिद्धी प्राप्त होत नाही. तथापि जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करावयाच्या असतील तर त्याने भगवंतांकडे याचना करणे अधिक बरे. पाहिजेच ना तुम्हाला 2 BHK, भगवंतांकडे जावा. भगवंत तुम्हाला थोडस चापट मारतील डोक्यावरती, तर भुस्सा जो भरलाय डोक्यामध्ये तो काढून टाकतील. म्हणते, अरे मूर्खा, 27व्या मजल्यावरती ज्याला अंगण नाही, ज्याला परडं नाही, बाल्कनी पण नाही, 1.29 करोड मध्ये बाल्कनी येत नाही, त्याच्यासाठी 2 करोड घालायला. तुला पहिलं ज्ञान घे. 1.29 करोड मध्ये 5 एकर जागा येते, 10 एकर येते आमच्याकडे, तर 5 एकर इथे तर 50 एकर पण येईल कुठे कुठे घेतल्यावर. बांध केवढा मोठा बंगला बांधायचा आहे तेवढा. अंगणात 100 झाडं लाव, नारळाची, आंब्याची. हे खरं सुख आहे. मग आपण विचार करणार, अरे पहिलाच भगवंतांकडे गेलो असतो बरं झालं असतं. उगीच ICICI आणि सिटी बँक आणि कोटक बँकच्या बॉसकडे जातो आम्ही. मला होम लोन द्या, माझं स्वप्न आहे, स्वप्नातलं घर बांधायचंय. स्वप्नातलं घर, वरती एकटा बसलाय, खाली एकटा बसलाय, साईडला इकडे एकटा बसलाय, स्वप्नातलं घर.
माणूसच करू शकतो. कुठल्या पशु पक्षी पक्ष्यांनी असं घर बांधलेलं बघितलंय तुम्ही? पक्ष्यांनी घरट्यावर घरट बांधलेलं कधी बघितले? मस्त पैकी आपली एक फांदी सेपरेट निवडतात, त्या फांदीला घरट बांधतात पक्षी आपले. तुमच्यापेक्षा हुशार आहेत. भौतिक संघर्ष विनाकारण करतोय आपण. प्रभुपाद काय म्हणतात आणि शास्त्र पण सांगतं, भागवतामध्ये पण सांगितलं, ठीक आहे तुम्हाला आता बुद्धी नाही आहे, श्रेय आणि प्रेय मधला फरक माहिती नाही आहे, तुमच्यासाठी श्रेयस्कर काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय माहिती नाही. लहान मुलांना माहिती नसतं. मग लहान मुलं काय करतात? आई वडिलांकडे जातात. आई वडील त्यांना बुद्धी देतात पहिल्यांदा. नाही तर त्याला काहीच माहिती नसतं. तो बघतो, अरे अमिताभ बच्चन सिगरेट ओढते, मला पण ओढायला पाहिजे. अशी आपली अवस्था आहे. शास्त्र अशा वेळेला सांगतं, ठीक आहे तुम्ही अल्प बुद्धी आहात, नो प्रॉब्लेम, अक्कल नाही आहे, तरी पण भगवंतांकडे जावा, इकडे तिकडे जाऊ नका. भगवंतांकडे जावा आणि भगवंतांना मागा. अकाम सर्व काम वा मोक्ष कामी उदारदी. ज्याची बुद्धी चांगली आहे तो भगवंतांकडे जातो थोड्याफार प्रमाणात. आणि मग तो काही असू दे, कसलीही इच्छा असू दे, तो भगवंतांची पूजा करतो तीव्रेन आणि तीव्रतेने. तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करावायच्या असतील तर त्याने भगवंतांकडेच याचना करणे बरे. कंसात प्रभुपाद लिहितात, ही जरी शुद्ध भक्ती नसली तरी, कारण अशा रीतीने त्याला इष्टफलाची प्राप्ती होईल. कारण कुठल्याच आई वडिलांना मुलांनी वाईट केलेलं आवडत नाही. त्याला ज्ञान देतात, पडलं तर शिक्षा देतात, परंतु चांगल्या मार्गाला लावतात. देवी देवतांचं तुमचं तसं नातं नाही आहे. देवी देवता दुकान काढून बसलेत, तुम्ही पैसे घेऊन जायचं, तुम्हाला ते देतात बस. जसं मी बऱ्याचदा उदाहरण सांगितलंय, एखादा लहान मुलगा खिशात 10 रुपये आहेत म्हणून तो पान शॉप मध्ये गेला आणि मला तंबाखूची पुडी द्या, तर दुकानवाला थोडीच विचार करणार आहे याला पाहिजे का दुसऱ्याला पाहिजे, खाल्ला तर मला काय फरक पडतो, तो 10 रुपये घेतो, तंबाखूची पुडी देतो. देवी देवतांचं काम असं आहे. इंद्र चंद्र सूर्य या सगळ्या देवी देवतांची पूजा उपासना करा. असे भरपूर देवी देवता आहेत, मागा ते देऊन टाकतात. ते दिलेलं तुम्हाला किती अडकून ठेवतं, त्याच्याने कसं पतन होतं हेच विचार करायचं देवी देवतांचं काम नाही आहे. कारण देवी देवता स्वतः इथे पतित झालेले आहेत, कर्म मिश्रित भक्ती करतायत. या पतनाच्या स्थितीतून बाहेर काढायचं, बाहेर तुम्ही पडला पाहिजे, ही कळकळ, ही तळमळ, ही करुणा फक्त भगवंतांच्या मनात आहे. त्यामुळे ते 10 रुपये घेऊन तुम्ही भगवंतांकडे जावा, आई वडिलांकडे जावा, आपल्या पित्याकडे जावा. पिता काय करतात? तंबाखू मागितल्यावर मग कानाखाली देतात. हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये हे समजावून सांगतात आणि मग चांगलं काय आहे ते देतात. म्हणून भगवंतांकडे जायचं. भगवंत या 2 श्लोकामध्ये सांगतात की हे जे देवी देवतांकडे जाऊन मागामागी करतात ते ऍक्च्युली माझीच उपासना करत असतात. कारण देवी देवता तरी तुम्हाला कुठून देणार आहेत? मी निर्माण केलं तरच देणार आहेत. मग डायरेक्टली माझ्याकडेच या ना, हो की नाही? परंतु सगळे जनरली बघा, नॉर्मल आपल्या कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये देखील मालकाकडे जायला सगळे घाबरतात, कारण तिथे नियम स्ट्रिक्ट असतात, हो की नाही? परंतु ते नियम स्ट्रिक्ट कशासाठी असतात? तुमच्याच भल्यासाठी असतात. ओके, तर हे केलं पाहिजे. 3रा श्लोक आपण वाचू शकत नाही आज, इथेच थांबूया. याच्यातलाच आहे, उद्या वाचूया. हे उद्याच वाचूया. थोडस हे पण ब्रेन वॉश करायची गरज आहे या श्लोकामध्ये. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. कालचा जो श्लोक होता त्याच्या तात्पर्यामध्ये जे 9विधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे दास्य आणि सख्य ही जे 9विधा भक्ती आहे तर ती काय असते, म्हणजे आपण केली पाहिजे का नव्या भक्तांनी, त्याबद्दल?
दास्य म्हणजे भगवंतांचं दास होणे, सिंपल शब्दामध्ये. आणि साख्य म्हणजे भगवंतांचं मित्र होणे. आता हे भावनेच्या वरच्या स्तराला असतात. नवविधा भक्तीमधले जे शेवटचे आहेत ना, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, हे भाव भक्तीचे स्टेजेस असतात. सुरुवातीला श्रवणम, कीर्तनम, स्मरणम ही आपली सुरुवात असते. श्रवण सगळ्यात सुरुवातीची स्टेज असते. श्रवणम, मग कीर्तनम. कीर्तनम म्हणजे भगवंतांचं कीर्तन करणे, भगवंतांच्या कीर्तीचं गुणगान करणे. जसं आपल्याला पटत जाईल तसं भगवंत स्वामी आहेत, प्रभू आहेत, त्याचं गुणगान करायला लागतो आपण. मग अर्चनम, वंदनम, पूजा करणे, वंदना करणे. आणि मग या भावभक्तीच्या स्टेजला जातो आपण. दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, सगळं काही भगवंतांचं. दास्यम म्हणजे दास होणे, सेवा करणे. या त्या स्टेजला आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. परंतु हे जे स्टेजेस असतात, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम वगैरे, हे भावनेच्या स्तरातून आलेले असतात. कृत्रिमरित्या करण्यात पण काही अर्थ नसतो. कृत्रिमरित्या पण केलं पाहिजे. वंदनम, हे सगळं केलं पाहिजे. कधी कधी असं म्हटलं जातं की यातलं एक जरी केलं तरी बास आहे. परंतु जे महान भक्त असतात हे सगळं करत असतात. वरून वाटतं आपल्याला एकच करतात, ऍक्च्युली सगळंच करत असतात. त्यामुळे या केलं पाहिजे. दास्यम, साख्यम दोन्ही सगळं केलं पाहिजे. साख्यम थोडस अवघड आहे. जोपर्यंत भगवंत आपल्याला दिसत नाहीत त्यांचं सखा कसं होणार आपण. दास्यम सोपं आहे. दास्य म्हणजे दास आहे, सेवक आहे. भगवंत जे सांगतील ते त्या गोष्टीचं, त्या कार्याचं एक्झिक्युशन करणे. भगवद्गीतेमध्ये भगवंत उपदेश, आदेश देतात, त्याचं आपण एक्झिक्यूट करू शकतो. भगवंतांच्या प्रचाराचं कार्य हातात घेणारा भगवंतांचा सेवकच असतो, तो दास्यमच करत असतो. नवीन भक्तांनी केलं पाहिजे का? ऑफकोर्स, या. भक्तीमध्ये प्रगती किती फास्ट करायची आणि किती तन्मयतेने आणि सिन्सिअरिटीने करायची, हे भक्ताच्या ऍटिट्यूड वरती अवलंबून असतं. प्रभुपादांचे हे फेमस वाक्य आहे. Progress in devotional service depends on the attitude of the devotee. कधी कधी हे करावं लागतं. श्रद्धा असेल ना, विश्वास असेल ना, तर करायला काही हरकत नाही. काही मूर्ख भक्त तुम्हाला सांगतात की अजून तुम्ही नवीन आहात, हे करू नका, अजून तुम्ही नवीन आहात, ते करू नका. जसं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं, अजून तुम्ही नवीन आहेत, भगवद्गीता वाचू नका. अरे भगवद्गीता वाचायची नाही, मग काय वाचायचं? अजून तुम्ही नवीन आहात, भागवतम वाचू नका. एखादा व्यक्ती आज भक्तीमध्ये आलाय आणि उद्या तो पूर्णपणे शुद्ध भक्त होऊ शकतो. हे नवीन मिळून तसलं काही नसतं. प्रभुपाद सांगतात 1 मिनिट, म्हणतात की नाही प्रभुपाद, 1 मिनिट इज सफिशियंट. त्यामुळे श्रद्धा असेल तर तुम्ही केलं पाहिजे, दास्यम केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि जितकं जास्त आपण हे दास्य भावामध्ये जाऊ, सेवा करू, तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. आणि ती थोडीशी लौकिक, नवीन अंकुरित झालेली श्रद्धा असली तरी चालते, करा, नो प्रॉब्लेम. कारण हे करण्याने श्रद्धा दृढ होते. काल का परवाच मी ऐकत होतो, श्रील प्रभुपाद ऍक्च्युली जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना वंदनम समजावून सांगायला त्रास झाला. भारतातल्या लोकांना वंदनम समजावून सांगायला लागत नाही. वंदन म्हणजे काय? झुका माझ्या समोर प्लीज, हो की नाही? वंदन करणे. कारण त्या पाश्चात्य देशातल्या लोकांना माहितीच नाहीये, हो की नाही? इट्स व्हेरी नाईस स्टोरी ऍक्च्युली. न्यूयॉर्कमध्ये जसजसे प्रभुपादांचे अनुयायी तयार व्हायला लागले ना, काही लोक सिरियसली रेग्युलरली यायला लागले, रोज क्लासला यायला लागले. हळूहळू प्रभुपादांनी त्यांना समजावून सांगायला सुरुवात केलं, मी तुमचा गुरु आहे, तुम्ही आल्या मला झुकून नमस्कार केलं पाहिजे. झुका,
प्रभुपादांचं वाक्य आहे, ओबे बो डाऊन. का आपले एक फेमस भक्त आहेत प्रभुपादांचे शिष्य ब्रह्मानंद, तुम्हाला माहिती आहेत की नाही माहिती नाही, गट्ट्या ब्रह्मानंद, तुम्ही बघितलं, कृष्णला माहिती आहे. ब्रह्मानंद प्रभू एक दिवस प्रभुपादांना म्हणतात, एक कल्पना करा, आ, तुम्ही तिथे गेलाय भक्ती समजावून सांगायला आणि सगळ्यांच्या समोर आल्या आल्या तुम्ही सांगताय की तुम्ही सगळ्यांनी आल्या आल्या पहिल्यांदा माझ्या समोर झुकलं पाहिजे. पाश्चात्य देशातल्या लोकांना हे पचण्यासारखं नाही आहे. ब्रह्मानंद प्रभू एक दिवस म्हणाले, प्रभुपाद का झुकायचं? मग प्रभुपादांनी समजावून सांगितलं गुरुचं स्थान काय असते वगैरे वगैरे. ब्रह्मानंद प्रभू म्हणतात, पण तुम्हाला आतून मनातून मला आतून झुकावं असं वाटत नाही, मी काय करू? सो रिअल कॉन्व्हर्सेशन, ऍक्च्युली रेकॉर्डेड कॉन्व्हर्सेशन आहे, तुम्ही ऐकू शकता. प्रभुपाद म्हणतात, नो प्रॉब्लेम, तरी पण झुका, एक दिवस आतून वाटेल. प्रभुपादांचं वाक्य आहे. तसं हे नवविधा भक्ती जी आहे मॅक्झिमम जास्तीत जास्त करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपला विश्वास जरी नसला, आपल्याला आतून वाटत जरी नसलं तरी केलं पाहिजे. ऑफकोर्स ब्रह्मानंद प्रभूजींनी केलं आणि नंतर प्रभुपादांचे खूप चांगले शिष्य झाले. ते दोघे जुळे भाऊ प्रभुपादांचे शिष्य झाले, ब्रह्मानंद प्रभू आणि गर्ग मुनी. तर काही नसतं असं नवीन भक्त वगैरे. तुम्हाला आतून वाटत असेल ना, जितकी प्रगती करावीशी वाटत असेल तेवढी केली पाहिजे. कारण हे आयुष्य खूप व्हॅल्युएबल आहे. ते उद्या कुणी बघितलेलं नाही आहे. इथे कुणी बघितलंय सांगा उद्या? हो की नाही? मग प्रिन्सिपल तत्वज्ञान काय? उद्या मला माहिती नाही, तर मग दास्यम साख्यम आजच केलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे करायला? तुमचे काही भक्त असे सांगत असतील की तुम्ही अजून नवीन आहात, करू नका वगैरे, ती बोगस फिलॉसॉफी. हे असं असतं तर प्रभुपादांनी चळवळीच उभी केली नसती. कारण त्यांचे शिष्य सगळे 2-4 दिवस आल्यावरती प्रभुपाद त्यांना सांगत होते, हे करा, ते करा, इथे जावा, तिथे जावा. आपल्याला 10 वर्ष झाले, अजून आपल्याला सांगितलं तर नवीन भक्त आहात तुम्ही, मी सांगतोय तेवढंच करा, असं काही नसतं. दास्यम सोपं आहे, साख्यम थोडस कठीण आहे. केलं पाहिजे, आपण सगळं केलं पाहिजे. आत्मनिवेदन पण केलं पाहिजे पहिल्या दिवसापासून नवीन भक्तांनी. काय प्रॉब्लेम आहे? तत्वज्ञान कळण्याशी याचा संबंध आहे. मग तुम्हाला कळालंय ना की मी भगवंतांचा आहे, मग आत्मनिवेदन करायला प्रॉब्लेम काय? झोकून टाका, स्वतःला देऊन टाका भगवंतांना. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? भौतिक आसक्ती प्रॉब्लेम आहे. नाही प्रभूजी अजून हे आहे, नाही प्रभूजी अजून ते आहे. मग ते तर राहणारच आहे, ते कधी सुटणार आहे? हो की नाही? सगळ्यात श्रेष्ठ काम आहे ते म्हणजे भगवंतांचा दास होणे. ते आपण आहोत. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. दास्यम करायला प्रॉब्लेम काय? जरी नवविधा भक्ती याला म्हटलेली असली तरी श्रवण कीर्तन हे जे आहे हे प्युअर भक्तीमध्ये नाही. ते ऍक्च्युली भक्ती मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी हे साधन आहेत. यांना पण कधी कधी प्युअर भक्ती म्हटली जाते, परंतु ते कधी 24 तास तुम्ही श्रवण करत असाल तर, 24 तास तुम्ही कीर्तन करत असाल तर, प्रत्येक क्षण नसेल तर श्रवण कीर्तन या साधनांचा उपयोग करून आपल्याला दास्यम साख्यम आत्मनिवेदन या स्टेजलाच जायचंय. ते सोपं आहे ऍक्च्युली. 24 तास श्रवण करणे अवघड आहे, करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. परंतु सेवा करणे सोपं आहे, कारण सेवा आपला धर्म आहे. काही काही भक्तांना बघा सेवा करण्यात इतके बिझी असतात, त्यांना लेक्चर कीर्तन मध्ये जास्त इंटरेस्ट नसतो, नुसतं सेवा करण्यामध्ये बिझी असतात. आले की डायरेक्ट किचन मध्ये जातात. परंतु मनाने चांगलं असतं, त्यांना कळालेलं असतं सेवा हाच धर्म आहे. त्यांच्यासाठी श्रवण कीर्तन सगळं झालंय मागच्या जन्मामध्ये.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस. हा प्रभूजी, उद्या प्रभुपादांचा डिसअपियरन्स डे आहे, तर त्याविषयी काही सांगता का? सर्व पूर्वाचार्यांच्या आविर्भाव तिरोभाव दोन्ही दिवशी एक वैष्णव सदाचार असतो की दुपारी 12 वाजेपर्यंत उपवास करणे हा. आणि त्यानंतर फीस्ट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे पंचपक्वान बनवून उत्सव साजरा करणे. या तिरोभाव दिवस देखील, तिरोभाव तर मोठा उत्सव असतो. विशेष करून आचार्यांचा तिरोभाव तर खूप मोठा उत्सव असतो. आचार्य त्या दिवशी भगवत धामात परत गेले, तो उत्सव आपण साजरा केला पाहिजे. ऑफकोर्स दुःख पण असतं की आचार्य आपल्याला सोडून गेले याचं. मग अशा दिवशी प्रभुपादांचं गुणगान केलं पाहिजे, प्रभुपादांची पूजा केली पाहिजे, प्रभुपादांना वचन दिलं पाहिजे आपण शुद्ध भक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करायचा. भक्तांच्या संघामध्ये हे सगळं केलं तर अजून आनंददायी होतं. जनरली दुपारी उत्सव प्लॅन केला जातो भक्तांच्या संघामध्ये, जिथं प्रभुपादांबद्दल गुणगान केलं जातं, प्रभुपादांची आरती गायली जाते. अशा महान आचार्यांच्या शिकवणाची त्या दिवशी उजळणी केली जाते. कारण आचार्यांचे उपदेश आदेश हेच आचार्य असतात. त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलंय ह्याचा अभ्यास करणे. अशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला पाहिजे. प्रभुपाद आपल्या एकदम जवळचे आहेत, परंतु मागच्या आठवड्यामध्ये नरोत्तम दास ठाकूरांचा तिरोभाव दिवस होता. त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये रघुनाथ भट्ट गोस्वामी यांचा तिरोभाव दिवस होता. कृष्णदास कविराज गोस्वामींचा तिरोभाव. हे थोडेसे आपल्या पूर्व आचार्य आहेत हे सगळे. परंतु प्रभुपाद, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, गौरकिशोरदास बाबाजी महाराज, भक्ती विनोद ठाकूर हे आपल्या जवळचे आचार्य आहेत, इमिजिएट आचार्य. तर हे केलं पाहिजे. ऍक्च्युली खूप महत्वाचं आहे. आता आमच्या इथले बरेच भक्त वृंदावनला गेलेत, त्यामुळे उद्या आमच्या इथे साजरा होईल की नाही सर शक्यता कमी आहे. तर आमच्या घरातले सगळे लागलेत, नाही आपण आपल्या घरी करूया. हा भाव तरी मनामध्ये आला पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. विशेष करून प्रभुपादांसाठी. प्रभुपाद आपले जीव की प्राण आहेत. नरोत्तम दास ठाकूरांनी एक सुंदर वैष्णव गीत लिहिलेलं आहे. त्या गीताचं गायन केलं पाहिजे आपण अशा दिवशी, तिरोभावाच्या दिवशी. आविर्भावाच्या नाही, तिरोभावाच्या दिवशी त्याचं गायन केलं जातं. जे आणिलो प्रेमाधना करुणा प्रचोर, तेना प्रभू कोठा गेला आचार्य ठाकूर. आठवण केली पाहिजे. आठवण महत्वाची आहे. तर भक्तांच्या सोबत जमत असेल तर भक्तांच्या सोबत करा, रस वाढतो. नसेल तर एकटं करायचं. एकटं जमत नसेल तर एकटं होत असेल तर एकटं करा, परंतु हे केलं पाहिजे. हरे कृष्ण. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. मंदिरात तर उद्या आहेतच कार्यक्रम, प्रभुपादांचं फेस्टिवल. त्या कार्यक्रमात सहभागी व्हा. हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. थँक्यू.